आजपर्यंत 16 शब्दगंध साहित्य संमेलनं झाली आणि आजचं हे 17वं साहित्य संमेलन आहे। अतिशय दिमागदार सोहळ्यामध्ये या ठिकाणी हे साहित्य संमेलन संपन्न होत आहे आणि या साहित्य संमेलनाचा उद्देश आपल्या प्रास्ताविकामधून या ठिकाणी या शब्दगंधचे संस्थापक सन्माननीय सुनील गोसावी सांगत आहेत। मी त्यांना विनंती करतो की आपण आपलं प्रास्ताविक या ठिकाणी सादर करावं। सन्माननीय सुनील गोसावी, संस्थापक शब्दगंध साहित्य परिषद। शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आयोजित या 17व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उपस्थित या राज्याचे मंत्री आदरणीय भरणे मामा, या शहराचे आमदार आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय संग्राम भैया जगताप, आदरणीय संपतदादा बारसकर, विचारपीठावर उपस्थित असलेले महानगरपालिकेचे माननीय उपस्थित सर्व मान्यवर, त्याचबरोबर ज्यांच्या निमंत्रणाने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत, असे या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय सुरेशजी बनसोडे साहेब, या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे, उपस्थित मित्र हो, मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधूंनो, आपण गेल्या 20 वर्षापासून शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने जे विविध कार्यक्रम उपक्रम घेत असतो ते आपणा सर्वांना ज्ञात आहेत। तथापि आदरणीय मामांच्यासाठी की वर्षभर आम्ही सर्व मित्र वेगवेगळे साहित्यिक कार्यक्रम घेत असतो, ज्यामध्ये कथाकथन, कविता वाचन, काव्य संमेलन, विविध स्पर्धा, पुस्तकांच्यासाठी स्पर्धा, पुस्तक प्रकाशन, एकंदरीत समाज प्रबोधन करण्यासाठी जे जे काही साहित्याच्या माध्यमातून करता येईल अशा सर्व गोष्टी शब्दगंध परिषदेच्या माध्यमातून होत आहेत। त्याचबरोबर वाचन संस्कृती वाढावी त्या दृष्टिकोनातूनही काही उपक्रम संस्थेच्या शाखांच्या वतीने राबवण्यात येत आहेत। त्यामध्ये विशेषतः नेवासा शाखेच्या वतीने गावोगावी जाऊन वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यासाठी एक 4 तास सकाळच्या वेळी, ज्यावेळी गावामध्ये लोक उपस्थित असतील अशा वेळी तिथं जाऊन सर्व पुस्तकं गावकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणे आणि प्रत्येक महिन्यानंतर त्या गावात जाणे, असा 21 ठिकाणी उपक्रम चालू आहे। त्याचबरोबर इतर विविध शाखांच्या माध्यमातूनही साहित्यिक कार्यक्रम सुरू आहेत। हे संमेलन आयोजित करत असताना आदरणीय सुरेशजी बनसोडे आणि त्यांचे टीम, सर्व टीमचं सहकार्य लाभलेलं आहे। संयोजन समिती आणि आमचे सर्व पदाधिकारी राजेंद्र उदागे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत। आपण सर्वजण या निमित्ताने उपस्थित झालात, आपणा सर्वांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। धन्यवाद।